मला स्पोर्ट्सची वगैरे खूप रनिंगची आवड होती, त्यामुळे मला असं वाटायचं की मी पुढे पोलीस व्हावं. पण पहिले मुलींना काही लोक म्हणजे आई वडील बाहेर जाऊन देत नव्हती, त्याच्यामुळे ते स्वप्न माझं अपुरं राहिलेलं. पण आता बचत गटात आल्यामुळं यावर्षी आम्हाला कसं की आता दरवर्षी आमचे स्पोर्ट्स होतात, मग त्याच्यामुळे त्या अधुरी राहिलेली स्वप्न आज मला खेळायला मिळत आहे, तो पण जीवनातला खूप मोठा आनंद आहे. माझ्या गुंड्याच्याकडच्या गावामध्ये माविम संस्था काम करत होती, पण मला थोडंसं बाहेरून माहिती मिळाली की बाबा तिथे सहयोगिनी येतात, व्यवस्थापक येतात आणि मग त्या मीटिंग वगैरे घेतात, त्यांना खूप सपोर्ट आहे. मग ते माहिती झाल्यानंतर मी थोडीशी माहिती काढता त्यांना आमच्याकडे बोलवली आणि मीटिंग घेतली. एकूण मी 10 बचत गट तयार केले आणि 10 बचत गटामध्ये गावाची पूर्ण सर्वे केली. गरीब गरजू महिलांना मी गटामध्ये घेतल्या. माहिती सगळ्यांना ना, तुमच्या गटाने बँक कर्ज करता प्रस्ताव टाकलेला आणि 5 ते 6 लाख रुपये म्हणतायत, हे पण माहिती सगळ्यांना. कोण कोण घेणार आहे कर्ज हे तुम्ही जे सांगितले सगळ्यांची यादी आपल्याला तुम्हाला द्यायची. अध्यक्ष सचिव कोण आहेत, CRP कोण आहेत, तुम्ही. हे जे कर्ज आहे आठवडाभर म्हणजे 5 दिवस जे वर्किंग डेज आहेत, 5 दिवसाच्या आत तुम्हाला हातामध्ये कर्ज मिळेल. तर आम्ही आमच्या सगळ्या गटातून किंवा विवोतून असे आम्हाला 5 ते 6 लाखाची जरी गरज लागली महिलेला तरी आम्ही ते पैसे गावातल्या गावात देऊ शकतो. असं वाटते 5 तारखेला हप्ता गेलाच पाहिजे, नाही तर डेली कन्सित गट गेला तर गटाची पण बदनामी आणि 350 रुपये दंड पण. मग त्याच्यामुळे बँकेचा व्यवहार एकदम माणूस क्लिअर ठेवतो. महिला इतके सिन्सिअर आहेत की तारीख चुकू देत नाही. हे सगळ्यात चांगलं म्हणजे सिन्सिअरिटीचा जो पार्ट आहे, जे विश्वास आहे, हे याच्यावरून निर्माण होतो. जेव्हा आपण लोन देतो त्याची रिपेमेंट कशी होणार हे पहिलेच ॲज अ बँकर आम्हाला ट्रॅक रेकॉर्ड ठेवावा लागतो. तर मध्ये जर माविम सारखी गव्हर्नमेंटची संस्था आहे तर रिपेमेंट करता इश्यूज होत नाही. का? कारण माविमचा जो लोकल टच आहे, जे सहयोगनी आहे, जे CCs आहेत, जे CRPs आहेत, ते सगळे लोकल लेवलचे असतात. ह्या लोकल लेवलचं ॲडव्हान्टेज कुठे ना कुठे बँकर्सला मिळतो. सावकाराचं कर्ज हे एक रकमी पूर्ण भरावं लागतं. बचत गटाचं कर्ज हे टप्प्याटप्प्याने भरलं तरी चालू शकतो. आणि माझी अगोदरची परिस्थिती अशी होती का मी 100 रुपये घ्यायला घाबरायची, पण आज मी लाख 2-2 लाख रुपये सुद्धा उचलते, तरीही मला भीती वाटत नाही. जर मी गटात गेले नसते तर माझ्यात कुठलाच बदल झाला नसता.